आपण आपल्या सामन्यात नगरपालिकेच्या एकंदरीत सगळ्या कार्यपद्धतीवरती जे नगरपालिकेत बहुमतात असतात यांचा उपाध्यक्ष म्हणून निवड होते अशी आपल्या सामन्या नगरपालिकेची परंपरा आहे. मला राजेश भाऊंना श्रीमंतांना अशी विनंती करतो आमच्या युतीच्या माध्यमातून आणि मी त्यांचा सहकारी म्हणून की त्यांनी या सर्व गोष्टींना सहकार्य करावं व भाऊंना निवडून घ्यावं अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांनी त्याचा मान ठेवावा आणि या सामन्याची परंपरा कायम ठेवावी. पण विरोधी झालं पूर्वी का फार्मर ना सांगावं लागतं. ते कसं आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्हाला सांगितलं त्यांनी. तर माझी अशी विनंती आहे की बुवा युतीच्या माध्यमातून सहकारी या नात्यानं अशी विनंती करतो की राजीभाऊ यांनी ही निवडणूक करावी व आनंदाने ही निवडणूक पार पाडावी अशी मी अपेक्षा बाळगतो. माझी विनंती आहे राजीभाऊंना आणि श्रीमंतांना की त्यांनी याचा विचार करावा. काय आहे, एक निश्चितच तुम्ही मांडली भावना योग्य आहे. ते मागे खोटा नरेटिव्ह म्हणून मोदीजींना फटका बसला. खरं आहे ते. संविधान बदलणार असा एक नरेटिव्ह या शहरातही सुरू आहे. समाजाच्या जातीच्या नावाचा, धर्माच्या नावाचा. श्याम भाऊंनी मांडलेली भूमिका मलाही रुचते आहे. या सभागृहाची परंपरा आणि त्या परंपरेचं पालन करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ते काय हरकत नाही. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं यापूर्वी त्यावेळेला तुम्ही या सभागृहात नव्हता. पडण्यासाठी कायम आम्ही पुढे राहतो. बरोबर आहे का रंजनाताई? मात्र धर्माच्या आधारे राजकारण एक क्षणिक असतं. आज या सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांमध्ये एक अल्पसंख्याक बांधव जर उपाध्यक्ष होत असेल तर त्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला आहे. तर यापूर्वी या सभागृहामध्ये एक इतिहास 100 वर्षात पहिल्यांदा घडला. आपल्या शहरातील नामवंत उद्योजक, फक्त नावाचे सेठ नाही, अख्खी दुनिया ज्यांच्या कामाचा सेठ म्हणून गौरव करते, बाबू सेठ या सभागृहामध्ये उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर या सभागृहाने सर्वानुमते, आता ते या भूमीवर हयात नाही, हाजी इक्बाल शेख हुसेन त्यांना सुद्धा या सभागृहात श्यामभाऊच्या शिफारशीवरून उपनगराध्यक्ष या सभागृहाने बनवलं. त्यानंतर सय्यद कयाम यांनी आलटून पालटून तब्बल 5 वर्ष या सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं. या सभागृहाचं सार्वभौमत्व कायम असताना जाती पातीला भेद घालून तुम्ही आम्ही सारे एक आहोत. शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत हातात हात घालून चालणं गरजेचं आहे. त्यावेळेच्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. छोट्या समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना पुढे आणण्याचं काम केलं. मात्र गेल्या महिनाभरापूर्वी आम्ही अनुभव काही वेगळा घेतला. ज्या 2 टोकांना नदीची 2 टोकं एक होत नाही, त्यांनी धर्माच्या आधारे अधर्मी कृत्य करण्याचं सुद्धा काम केलं. एकट्या दुकट्यात कोपऱ्यात नाही तर सार्वजनिक स्थळावर सुद्धा माझ्यासारख्या एका धर्मनिरपेक्ष माणसाला एखाद्या धर्माचा व जातीचा कलंक लावून त्या ठिकाणी बदनाम करण्याचा व आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुठे माणसं आहे. त्यावेळेला आम्हालाही वाटत होतं मी काही शापित आहे का, अल्पसंख्याक आहे म्हणजे मी निवडून नाही यायचं का, मी निवडणूक लढवायची नाही का. आज ज्याप्रमाणे श्यामभाऊंनी त्यांची भूमिका मांडली, प्रत्येकाला ज्याचा नैतिक अधिकार आहे, जनता मूल्यमापन करते. जिथे बंद पडणाऱ्या घड्याळ अशा वल्गना केल्या जात होत्या. मला दुःख हे नाही की मी आज बहुमतात नाही, मला आनंद या गोष्टीचा आहे
की त्या बंद पडलेल्या घड्याळाचे 3 काटे, एका परिवारातले 7 लोक, आम्ही एक 7 आहे, सर्वात मोठा गट आणि सर्वात मोठा पक्ष, सर्वात कमी जागा लढवून या शहरात विजयी झाला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. विचारधारेची फारकत आम्ही घेतलेली नाही. विचारधारेची फारकत आज कोण घेत आहे? आता उद्याच्या दिवशी शहरवासी विचारणार म्हणजे विचारणार. तुम्ही मला जाब विचारत होता, आता जनता तुम्हाला जाब विचारेल. त्यावेळेला तुमचं उत्तर काय असेल? याचं उत्तर मला श्याम भाऊंकडून अपेक्षित आहे. निवडणूक होणार असेल हरकत नाही, माझे 7 मत आहे ते माझ्या सोबत आहे का ते मला बघायचे आहे. नक्कीच विजय आमचा होणार नाही. पराभव समोर दिसताना सुद्धा बारूद के ढेर पे खड़े रह के जंग का ऐलान करने की ताकत सिर्फ राजेश वानखेडे में है. पराभवासाठी समोर गेलो, विजयी होऊन लोकांनी विजयश्री डोळ्यामध्ये घातली. अनेक पराभव जीवनात पचवले, परंतु हा पराभव जिव्हारी लागणारा होता. तो पराभव नाही, लोकांनी मला सुखद माझा असा मार्ग करून दिला. हरकत नाही, आम्ही सातत्याने अल्पसंख्याक समाजाच्या सोबत हातात हात घालून लहानचे मोठे झालो आहोत. माझ्या विचारधारेमध्ये तसूभर सुद्धा फरक पडला नाही. मात्र कोणाच्या पडतो आहे आज या सभागृहात? ज्यांना एक दुसऱ्याची सावली चालत नव्हती कालपर्यंत. गेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या 5 वर्षामध्ये या पालिकेच्या अध्यक्ष वनिता पंकज येवले, त्यांचे तत्कालीन सहकारी सुद्धा या सभागृहामध्ये आज विराजमान आहेत. त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष 5 वर्ष केला हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलाय. त्यावेळेच्या साक्षीदारांना विचारा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयावर धर्म आणि समाज यावर राजकारण काट्याचं चाललं, काट्याचं. काळाचा महिमा आहे. आणि तेच उद्धव साहेब बोललेले आहे, बाळासाहेब ठाकरे बोलले आहे, गेले ते कावळे राहिले ते मावळे. त्या मावळ्यांच्या जीवावर ही सेना उभी आहे. हा आनंद आहे. आणि त्यासाठी बोलवणारा हा बगीचा बोलवण्यासाठी ही शहरवासियांची जनता जी आहे, ही जनता जनार्दन न्याय त्यांनी त्यावेळेलाही केला, आजही करेल, उद्याही करेल. आपल्या भावना लक्षात घेऊन मी सुद्धा सिमरनला विनंती करतो, कारण ती मुलगी माझी घरात असेल. आज या सभागृहाची सदस्य आहे. या सर्व माता भगिनींच्या समक्ष मी सुद्धा तिला एक आपली मुलगी असो, माता भगिनी एक सदस्य म्हणून माझी विनंती असेल, शहराच्या रूढी परंपरेला फाटा न जाऊ देता या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज तिने सुद्धा माघारी घ्यावा व ही बिनविरोध निवडणूक या ठिकाणी होण्यासाठी मदत करावी अशी मी आमच्या पक्षाच्या वतीने, गटाच्या वतीने सिमरनला विनंती करतो. फक्त एवढंच पाहायचं होतं. बोटवर झाल्यानंतर त्याचे नाव मेन्शन करावं लागतात. तुम्ही बोलला नसता तर मला ती नाव तिथे लिहून घ्यायची होती की कोणत्या बाजूने किती मतं पडली आहे. धर्माच्या आधारावर बाळगणी करणाऱ्यांची मतं आज कुणाच्या पार्ट्यात जात आहे. दुसरीकडे आनंद एक होतोय की ठीक आहे, अल्पसंख्याक बांधव कधी काळी आम्ही त्यांच्या समवेत काम केलेलं आहे. त्यांचा जन्म या घड्याळातून झालेला आहे. हेच ते घड्याळ. मला सुद्धा आनंद आहे का छोट्या समाजाचा माणूस मोठा होत असेल ते काम यापूर्वी राजेश वानखेडेनेच केलेलं आहे. या पुढेही करत राहू. व्यक्ती बदलत असेल मात्र मतं बदलत नाही. आमची जागा मनामध्ये आहे. मन कधीही खराब माणसाचं होऊ शकत नाही. ते काम आम्ही पेरलं, आम्ही जे पेरलं ते उगलं आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर आहे. एकट्याची एक वाट, एक झुंज देऊन या ठिकाणी जो मॅन्डेट आम्हाला मिळाला, तुमचं सर्वांचं अभिनंदन, कौतुक करत असताना आमच्याबद्दल अभिनंदनाचे शब्द कोणालाही सुचणार नाही. परंतु मला माझा अभिमान आहे माझ्या जनतेवर. आणि मी सुद्धा माझ्या या सदस्याला विनंती करतो, त्यांनी किमान श्याम अकोले जरी ते अपक्ष असले, विपक्ष असले, कोण कुठल्या मार्गाने कसल्या पद्धतीने या निवडणुकीत कोणी काठावर पास झालं, कोणी सपास झालं, कोणी बहुमताने विजयी झालं. त्यामध्ये कोणाचा ना कोणाचा खारीचा वाटा दुसऱ्या बाजूने राहिलेला आहे. या मार्गाने ते त्या मार्गाने आज आम्हालाही बघायचं होतं आमच्यासाठी किती दरवाजे उघडतात. नाही उघडणार. ज्यांच्यासाठी दारं बंद केली जात होती त्याच्यासाठी आज सताड उघडी केली जात आहे. हरकत नाही. यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही अर्ज माघारी घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण आपला निर्णय घ्यावा.